बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अखेर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांना प्रत्युत्तर दिलं आहे। भारतीय हवाई दलाने मंगळवारी रात्री 1:05 पाकिस्तान आणि POK मध्ये म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला। या हल्ल्यात 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे। यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत। यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा हाय व्हॅल्यू टार्गेट हाफिज अब्दुल मलिक याचा समावेश आहे। मुरिदके येथील मरकज तैयबा हवाई हल्ल्यात मलिक मारला गेला। BBC उर्दूच्या वृत्तानुसार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरने म्हटलं आहे की सुभान अल्लाह, मशिदीवरील हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि 4 जवळचे सहकारी मारले गेले आहेत। भारताने ही प्रत्युत्तराची कारवाई पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर केली आहे आणि त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आहे। हे नाव त्या महिलांना समर्पित आहे ज्यांचे पती 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारले होते। दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा हसीब म्हणाले की पाकिस्तान स्वतःचं रक्षण करू शकतं, पण जर भारत थांबला तर आम्हीही थांबू। पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन ISPR चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की भारताने 24 क्षेपणास्त्रे डागली आहेत। वृत्तसंस्था ANIच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगते की पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते। लष्कराने पत्रकार परिषद घेतली। यामध्ये परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्त्री आणि लष्कराचे कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशनची माहिती दिली। सर्वप्रथम हवाई हल्ल्याचा 2 मिनिटांचा व्हिडिओ दाखवण्यात आला। यामध्ये भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेली कारवाई दाखवण्यात आली। कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितलं की कारवाई पहाटे 1:05 ते 1:30 या दरम्यान झाली। पाकिस्तान आणि POK मध्ये 9 लक्ष्य ओळखली गेली। आम्ही त्यांचा नाश केला। लॉन्च पॅड आणि प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं। खून का बदला खून आणि ईट का जवाब पत्थर से ही देशवासियांची अपेक्षा होती। ती अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे। पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं। याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभार मानत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। यामुळे देशवासियांची छाती अभिमानानं भरून गेली असल्याचं देखील ते म्हणाले। पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यात 25 भारतीय पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश होता। त्यामुळे या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी महाराष्ट्रातून जोर धरत होती। त्यातच आता भारतीय सैन्याच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर पूर्ण करण्यात आलंय। त्याबद्दल आता भारतीय सैन्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील नागरिकांनी अभिनंदन केलंय। या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी देखील न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली आहे। या संदर्भात एकनाथ शिंदे म्हणाले की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जी कारवाई करण्यात आली त्याचं मी अभिनंदन करतो। यासाठी देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरमध्ये जे नागरिक पर्यटनासाठी गेले होते त्या महिला आणि मुलांसमोर त्यांच्या कुटुंबातील प्रमुखाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली। ही घटना मानवतेला कलंक असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आतंकवादी आणि पाकिस्तानला याचा ईट का जवाब पत्थर से देण्याची देशवासियांची इच्छा आणि अपेक्षा होती। ती अपेक्षा पूर्ण झाली असून त्यांना न्याय मिळालाय। यामुळे सर्व देशवासियांची छाती गर्वानं फुलली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। त्यामुळे पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करत असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय। ते पाकिस्तानला सोडणार नाही, खून का बदला खूनने देत आहेत, संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आपल्या भारतात पहलगाम येथे जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा मी पहिलं ट्विट केलं होतं की ज्यांनी हल्ला केला आहे ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे। अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर हे युद्ध नसतं असं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे। भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते। राज ठाकरे म्हणाले, युद्ध हे काही उत्तर नाही। आता अमेरिकेत ट्विन टॉवर पाडले, पेंटागॉनवर हल्ला झाला म्हणून त्यांनी जाऊन युद्ध नाही केलं, त्यांनी ते अतिरेकी ठार मारले। हे युद्ध परिस्थिती आणायचं आणि आता मॉकड्रिल करायचे आणि ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे। मुळात ही गोष्ट का घडली हे आपण लक्षात घेण्यासारखं आहे। मला असं वाटतं की थोडं अंतर्मुख होणं गरजेचं आहे। पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पाकिस्तानला काय बर्बाद करणार, तो आधीच बर्बाद देश आहे, त्याला काय बर्बाद करणार तुम्ही। आणि प्रश्न असा आहे की ज्यावेळी अतिरेक्यांनी हल्ला केला ते अतिरेकी अजून तुम्हाला सापडले नाहीत। ज्या ठिकाणी हजारो पर्यटक जिथे जात आहेत, इतकी वर्ष जात आहेत, तिथे सिक्युरिटी का नव्हती, हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत। आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे। हे एअर स्ट्राईक करून लोकांना भरकटवून आणि युद्ध हे काही उत्तर नाही होऊ शकत। दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं आहे याच्यात सरकारच्या चुका या तुम्हाला दाखवल्याच पाहिजेत। ज्यावेळी हा प्रकार झाला त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये होते,
तिथला दौरा अर्धवट सोडला आणि त्यानंतर ते बिहारला कॅम्पेनला गेले. मला वाटतं हे करायची गरज नव्हती. परत केरळमध्ये जाऊन तिथे अदानींच्या पोर्टचं उद्घाटन केलं. परत व्हेवाचा कार्यक्रम केला. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. नंतर येऊन मॉकड्रिल करायचं वगैरे हे काही उत्तर नाही यावरचं. जे अतिरेकी आहेत त्यांना हुडकून काढणं हे करणं महत्त्वाचं आहे. मॉकड्रिल करण्यापेक्षा देशभर कोम्बिंग ऑपरेशन करा. पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर भारत या हल्ल्याचा बदला कधी घेणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. मात्र आता भारतानं ऑपरेशन सिंदूर पूर्ण केलंय. त्यामुळे आता देशवासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता प्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला जाईल, तोही दहशतवाद्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. या संदर्भात अजित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 25 भारतीय पर्यटकांच्या हत्येनंतर भारत सरकारतर्फे ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असं अजित पवार यांनी म्हटलंय. तसंच पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांसह सर्व देशवासियांच्या वतीनं मी भारतीय सैन्याच्या शौर्याला नमन करतो असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. पाक व्याप्त जम्मू काश्मीर आणि पाकिस्तानच्या कोटली, मुजफ्फराबाद आणि बहावलपूर भागातील 9 आतंकवादी ठिकाणांवर भारतीय सैन्यानं मिसाईल हल्ले करत त्यांना पूर्णपणे बेचिराख केलंय. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांकडून 25 भारतीय पर्यटकांच्या हत्येनंतर भारत सरकारतर्फे ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतात्म्यांच्या कुटुंबियांसह सर्व देशवासियांच्या वतीनं मी भारतीय सैन्याच्या शौर्याला नमन करते. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, पहलगाम हल्ल्यातील मृतात्म्यांच्या कुटुंबियांसह सर्व देशवासियांच्या वतीनं मी भारतीय सैन्याच्या शौर्याला नमन करतो. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सशक्त नेतृत्वात हे पुन्हा सिद्ध झालंय की आता प्रत्येक अश्रूंचा हिशोब घेतला जाईल, दहशतवाद्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत. या संदर्भात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील एका पोस्टच्या माध्यमातून हा देश एकजूट असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की आपल्या सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा आपल्या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आढळ दृढनिश्चय दाखवलाय. POK मधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर केलेले हवाई हल्ले हे दहशतवाद संपवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे. आम्ही आमच्या सैनिकांच्या आणि त्यांच्या मोहिमांच्या समर्थनात एकजूट आहोत. ही लढाई भारतीय सेनेची आणि भारतीय फौजांची आहे. त्यामुळे यामध्ये कोणीही श्रेयवादाची लढाई करण्याचं कारण नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचा कसा बदला घ्यावा याची जबाबदारी ही भारतीय सैन्यांवर सोडण्यात आली होती. त्यामुळे रात्री कोण मॉनिटरिंग करत होतं याबद्दल न बोललेलंच बरं, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतीय सेना कोणतीही कारवाई करताना उथळपणा किंवा घाई करत नाही. भारतीय सेना ही संयमी आणि अभ्यासू सेना आहे. योग्य वेळी योग्य पाऊल टाकण्यासाठी भारतीय सेना प्रसिद्ध आहे. जगातील नामवंत सैन्यांमध्ये भारतीय सैनिकांची गणना होते. हा हल्ला त्याचंच एक उदाहरण आहे. त्यामुळे याचं श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो 26 भारतीय नागरिकांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका देखील राऊत यांनी केली आहे. सैन्याने केलेल्या या कारवाईचं श्रेय घेणार असाल तर पुलवामा हल्ला तुम्हीच घडवून आणला का, त्याची जबाबदारी देखील तुम्हाला स्वीकारावी लागेल. हे भारतीय सेनेचं श्रेय आहे आणि त्यांचं श्रेय त्यांनाच मिळायला हवं. जे याविषयी आता बोलत आहेत ते सीमेवर बंदूक घेऊन उभे नाहीत, अशा शब्दात संजय राऊत यांनी श्रेयवादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधाला विरोध करणाऱ्यांना विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केलंय. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना संबोधत राणे यांनी हे वक्तव्य केलंय. सिंधुदुर्ग येथील सावंतवाडी इथं आयोजित जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी हे विधान केलंय. शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 गावांमधून जाणार आहे. यासाठी लोकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ. तसंच जंगल कुणी राखत नाही, ती आपोआप राखली जातात, वन्यजीव ती राखतात, असं नारायण राणे म्हणाले. शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूर ते गोवा असा हा महामार्ग असणार आहे. या महामार्गात अनेक तीर्थक्षेत्र येतात. अनेक जिल्ह्यांमधून या महामार्गाला विरोध होताना दिसतोय. शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या विरोधात आंदोलन देखील केलं तर दुसरीकडे राज्याचे राजकारण देखील यावरून तापतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. यासाठी लोकांच्या काही समस्यांबाबत नारायण राणे यांनी माहिती जाणून घेतली. तसंच यावेळी त्यांनी त्यांचं परखड मत बोलून दाखवलं. दरम्यान राज्यभरातून या महामार्गाला विरोध होत असला तरी हा शक्तीपीठ महामार्ग करायचाच असा निर्धार महायुती सरकारनं घेतलेला दिसतोय. लातूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये तर गावकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना गावात येऊ सुद्धा दिलं नव्हतं. तसंच शेतकऱ्यांनी देखील याला विरोध दर्शवलाय. शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, बीड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. या महामार्गावर 26 ठिकाणी इंटरचेंज असतील तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, 8 रेल्वे क्रॉसिंग असा प्रस्ताव आहे. शक्तीपीठ महामार्गानं कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुका देवी ही 3 शक्तीपीठं जोडली जाणार आहेत.
यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही 2 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडला जाणार आहे। याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, पट्टणकोडोली, कणेरी, आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार होता। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले। जवळपास 7 शहरांमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे। यानंतर भारतीय नागरिकांनी एकच जल्लोष सुरू केला आहे। त्यात निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी अभी पिक्चर अभी बाकी है असं म्हटलं आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओके मधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे तळ क्षेपणास्त्र हल्ल्यांनी उद्ध्वस्त केले आहेत। यानंतर निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी सूचक ट्विट केलं आहे। त्यांनी एक्स या समाज माध्यमावर अभी पिक्चर बाकी है असं ट्विट केलं आहे। जर पाकिस्तानने भारतातील लष्करी प्रतिष्ठाना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला तर असे आणखी हल्ले होऊ शकतात असंही माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी संकेत दिले आहेत। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 26 नागरिकांच्या क्रूर हत्याकांडानंतर धाडशी आणि सुनियोजित प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानी हद्दीत मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई केली। पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन ISPRचे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलं की भारताने 24 क्षेपणास्त्रे डागली आहेत। वृत्तसंस्था ANIने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवत होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढेल। एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो, पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। चौंडी इथं मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर आता आगामी निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती MK सिंह यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली। त्यात कोर्टानं या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत। कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसी समुदायाला 2022 पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून 4 महिन्यांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल। सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपासून निवडणूक झाली नसल्याची बाब प्रामुख्यानं अधोरेखित करण्यात आली आहे। त्यामुळे कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना काढण्याचे निर्देश दिलेत। ही निवडणूक बांठी आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकालाच्या अधीन असतील असंही कोर्टानं या प्रकरणी स्पष्ट केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिश्चित काळासाठी वाऱ्यावर सोडता येणार नाही। वेळेवर निवडणुका आणि तळागाळातील लोकशाहीचं सार आहे। त्यामुळे जिथं मुदत संपली आहे किंवा प्रशासन राज आहे अशा सर्वच महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांच्या लवकर निवडणुका घेण्यात याव्यात असं निरीक्षणही कोर्टानं या प्रकरणी आपल्या आदेशात नोंदवलंय।